आज आपण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आज ही भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण एक खास वाटण वापरणार आहोत। त्यामुळे भाजीची चव अप्रतिम तर लागतेच आणि भाजी एकदम रसरशीत बनते। नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये। आजची ही भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण या सगळ्या भाज्यांचा उपयोगच करणार आहोत। त्यामध्ये मी घेतलेले आहेत अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे, अशा प्रकारे फोडी करून घेतलेली 4 वांगी, अर्धी वाटी गाजराचे तुकडे, अर्धी वाटी मटार, पाव वाटी ओला हरभरा, अर्धी वाटी बोराचे तुकडे, एक मूठ भरून मेथी, एक मूठभर कांद्याची पात, पाव वाटी पावट्याचे दाणे आणि इथे मी एक मोठा बटाटा असा फोडी करून घेतलेला आहे। चला सुरुवातीला आपण या भाजीसाठी वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे एका पॅन मध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तेल गरम झालं की आपण यामध्ये 2 मध्यम आकाराचे असे पातळ स्लाइसेस करून घेतलेले कांदे घालणार आहोत। आता हा कांदा आपल्याला व्यवस्थित एक 2 ते 3 मिनिटं छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे कांदा छान गोल्डन ब्राउन रंगावर भाजला गेला की आपण यामध्ये घालणार आहोत 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे। आता हे आलं लसूण आपण त्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत छान भाजून घेणार आहोत। आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं आणि त्यासोबतच आपण यामध्ये घालणार आहोत 2 मोठे चमचे पांढरे तीळ। आता हे सुकं खोबरं आणि पांढरे तीळ चांगले 3 ते 4 मिनिटं आपल्याला या कांदा आणि आलं लसणासोबत भाजून घ्यायचे आहेत। आपले सगळे जिन्नस 3 ते 4 मिनिटांनंतर अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। आता हे आपण साईडला काढून घेऊ आणि थंड करून घेऊ। आपला भाजलेला मसाला थंड झाला की आपण त्याला मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून छान वाटून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अगदी बारीक असं हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। चला आता आपण भोगीची भाजी बनवायला सुरुवात करूयात। कढईमध्ये मी इथे 4 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेले आहे। सुरुवातीला आपण या भाज्या तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी वांगी, मटार, हरभरा, बटाटा, गाजर आणि पावटा या भाज्या इथे तेलामध्ये घालून छान अगदी 3 ते 4 मिनिटं परतून घेणार आहे। अशा प्रकारे सुरुवातीलाच या भाज्या तेलामध्ये अशा छान फ्राय करून घेतल्यामुळे भाज्या पटकन शिजण्यासाठी मदत होते आणि शिवाय भाजीची चव सुद्धा खूप छान लागते। आपल्या सगळ्या भाज्या 3 ते 4 मिनिटं छान अशा फ्राय करून झालेल्या आहेत। आता आपण यांना बाजूला काढून घेऊ। आता कढईमध्ये आपण छान तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि अगदी चिमूटभर हिंग। यामध्ये आता आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घेणार आहोत। तर हे सगळं वाटण आपल्याला तेलामध्ये छान 3 ते 4 मिनिटं अगदी तेल सुटेपर्यंत आणि थोडं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं वाटण अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत। सगळ्यात आधी घालणार आहोत अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे जिरे पूड आणि 1.5 ते 2 चमचे कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही कोणताही साठवणीतला मसाला इथे वापरलात तरी सुद्धा चालू शकतं। आता हे सगळे मसाले आपण या वाटणासोबत छान एकजीव करून घेणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता वाटण अगदी छान भाजलं गेलेलं आहे आणि त्याला छान तेल सुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण सुरुवातीला फ्राय करून घेतलेल्या भाज्या घालणार आहोत आणि त्यासोबतच यामध्ये घालणार आहोत तुकडे करून घेतलेली बोरं। तुमच्याकडे छोटी बोरं असतील तर अख्खी सुद्धा घालू शकता आणि अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे। आता या सगळ्या भाज्या आपल्याला वाटणासोबत अगदी छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या भाज्या वाटणासोबत छान अशा मिक्स झालेल्या आहेत। आता आपण यामध्ये गरजेप्रमाणे गरम पाणी घालून घेणार आहोत। तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता। आता हे सगळं एकदा छान असं मिक्स करून झालं की आपण यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली 1 वाटी मेथी आणि बारीक चिरलेली कांद्याची पात
आणि त्यासोबतच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ। आता या पालेभाज्या आणि मीठ आपण या भाजीमध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण यावर झाकण ठेवून ही भाजी मंद आचेवर छान 8 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत। 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि भाजीचा मस्त असा सुगंध सगळ्या किचनमध्ये दरवळत आहे। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मस्त अशी उकळी सुद्धा आलेली आहे। भोगीची भाजी ही जास्त सुकी न बनवता अशा प्रकारे छान रस्सेदार बनवली की ती भाकरी किंवा भात या दोन्ही सोबत सुद्धा खायला खूपच छान लागते। आता आपण गॅस बंद करूयात आणि आपली मस्त अशी भोगीची भाजी सर्व करून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आणि सगळ्या भाज्या सुद्धा अगदी परफेक्टली शिजलेल्या आहेत। तर खवय्यांनो, तुम्ही सुद्धा या भोगीला अशा प्रकारे मस्त अशी रस्सेदार भोगीची भाजी नक्की बनवून पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।